लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. कुंभमेळ्याच्या कामांचे प्रेझेंटेशन देण्यासाठी शहरातील सर्व नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र दिलेल्या वेळेमध्ये कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. तब्बल 1.5 तास वाट पाहून नगरसेवकांनी बैठकीतून काढता पाय घेतला. आयुक्तांच्या गैरहजेरीमुळे नगरसेवकांमध्ये नाराजी असून लोकप्रतिनिधींचा अशा प्रकारे अपमान करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिली आहे. नाशिकमध्ये काही काळासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा स्थानिक लोकप्रतिनिधींना शहराची अधिक माहिती असल्यानं त्यांच्या सूचना ऐकून घ्याव्यात अशी मागणी केदार यांनी केली आहे. या प्रकरणी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असून मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर पुन्हा तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितलं. काल कुंभमेळ्याच्या संदर्भातलं प्रेझेंटेशन हिरावाडी येथील भोरे नाट्यगृहात दाखवणार होते आणि त्याकरता सर्व नगरसेवकांना आमंत्रित केलेलं होतं. नगरसेवक सर्व वेळेवर त्या ठिकाणी पोहोचले होते, परंतु त्या ठिकाणी कुठली तयारी नव्हती, प्रेझेंटेशन नव्हतं, कुठली पूर्वतयारी नव्हती. त्यामुळे नगरसेवकांनी मला फोन केले का आम्हाला या ठिकाणी बोलवलेलं 1 तास उलटून गेला तरी या ठिकाणी कुठली तयारी नाही, कुठले अधिकारी नाही. त्यामुळे मी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांना फोन केले. त्यांनी फोन उचलले नाही आणि नंतर नगरसेवक थांबून निघून गेले. त्यामुळे मी नाराज होऊन कुंभमेळा आयुक्तांना यापूर्वी मी काही सूचना केल्या होत्या, ज्या नागरिकांनी माझ्याकडे केल्या होत्या, नाशिककरांनी केल्या होत्या विधायक सूचना, त्याला पण त्यांनी रिस्पॉन्स दिला नव्हता. त्यांना मेसेज केले होते, त्यांना फोन पण केले होते. त्यामुळे नाईलाजाने मी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्याबाबतची तक्रार केली का कुंभमेळा आयुक्त नाशिकच्या कामांबाबत जे काही सूचना असतील त्याची दखल घेत नाही. आपल्याला हे बरोबर आहे की ज्यांनी 3-3, 4-4 कुंभमेळ्यामध्ये काम केलेलं आहे, जे नाशिककर आहेत, त्यांना 3 वर्षाकरता आलेल्या अधिकाऱ्यांपेक्षा जास्तच माहिती असणार. त्यामुळे मला वाटतं त्या अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे जाणून घेतले पाहिजे. नगरसेवक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, नागरिक असतील, आमदार असतील, आमदारांचं पण म्हणणं काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे. आमदारांनी पण माझ्याकडे तक्रारी केल्या का आम्हाला कुठं बैठका होतात किंवा कुंभमेळ्याचे काही संदर्भातले काही चर्चा होती त्यावेळेस आम्हाला बोलवलं जात नाही. कालच्या ही बैठकीला पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांना माहित नव्हतं या ठिकाणी प्रेझेंटेशन देणारे किंवा बैठक हे माहित नव्हतं. जर त्या मतदारसंघात जर ते बैठक होणार असेल तर त्या लोकप्रतिनिधींना सुद्धा बोलवलं पाहिजे असं माझं मत आहे. कसं वाटतं आपल्याला? मला वाटतं हे अक्षम्य चूक आहे. जर आपण लोकप्रतिनिधींना बोलवतो आणि त्या ठिकाणी जर अगोदर त्याची पूर्वतयारी सुद्धा कुठली नसणार तर मला वाटतं हे चूक आहे. त्याचे ते कारण काहीही देऊ, परंतु जर आपण एखाद्या महत्वाच्या प्रेझेंटेशन करता किंवा माहिती देण्याकरता जर नगरसेवकांना 122 नगरसेवकांना बोलवत असू आणि त्या ठिकाणी ती तयारीच नसेल तर मला वाटतं हे चूक आहे असं मला वाटतं. प्रेझेंटेशन देणं हा झाला एक भाग, परंतु मला अधिकाऱ्यांना असं सांगावंसं वाटतं की प्रेझेंटेशन देण्यापेक्षा तुम्ही नाशिकमध्ये फिरा, फील्ड वर्कवर फिरा आणि नाशिकची परिस्थिती काय आहे आणि काय केलं पाहिजे हे फील्डवर फिरून सुद्धा त्यांनी पाहिलं पाहिजे असं माझं मत आहे. मुख्यमंत्र्यांना नक्कीच मुख्यमंत्र्यांना नाशिकचं कुंभमेळ्याच्या निमित्तानं होत असलेले कामं, सुरू असलेले कामं व्यवस्थित व्हावे म्हणून अधिकाऱ्यांनी कसं लक्ष दिलं पाहिजे किंवा अधिकाऱ्यांनी नगरसेवकांना बरोबर घेऊन, आमदारांना बरोबर घेऊन कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि ते काही अंशी होत नाही त्याबाबतचे नक्कीच आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर तक्रार घालू. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.